सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या, खमंग, अजिबात कडू न होणाऱ्या, वरून टम्म फुगलेल्या, तितक्याच आतमधून खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणाऱ्या मेथी मसाला पुरी आज आपण बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम मेथी मसाला पुरी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या मेथी निवडून घेतली आहे. मेथी इथे आपल्याला ताजी घ्यायची आहे. मेथी निवडून घेतल्यानंतर ही मेथी मी स्वच्छ अशी धुवून नितळून बारीक चिरून घेतली आहे. तर पुरी बनवताना इथे फक्त मेथीच्या पानांचाच भाग आपल्याला घ्यायचा आहे, देठांचा इथे भाग घ्यायचा नाही. मेथी चिरून घेतली आहे. तर आता ही मेथी आपण शिजवून घेऊयात. पण त्यापूर्वी मसाला तयार करून घेऊयात पुरीचा. मसाला तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत 10 ते 12 लसूण पाकळ्या, तसेच 1 चमचा जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे. या सर्व साहित्यांचे आता मिक्सरमध्ये मी पाणी न वापरता अशा प्रकारे एक वाटण तयार करून घेतले आहे. म्हणजेच इथे आपला मेथी मसाला पुरी बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करून घेतला आहे. मसाला इथे आपला तयार आहे. आता आपण मेथी जी आहे चिरून घेतलेली ती शिजवून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवली आहे. कढईमध्ये ॲड केले आहे अर्धी पळी तेल. तेल इथे जास्त ॲड करायचे नाही. तेल गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे चिरून घेतलेली मेथी. यामध्ये अगदी पाव चमचा मीठ ॲड केले आहे. ॲड केलेले मीठ या मेथीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून ही मेथी जी आहे ती 2 ते 3 मिनिटे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती शिजवून घेत आहे. अशा प्रकारे मेथी शिजवून घेतल्यामुळे मेथीचा जो कडवटपणा आहे तो नाहीसा होतो. यामुळे आपल्या पुऱ्या खाताना अजिबात कडू लागल्या जात नाहीत. ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. कच्ची मेथी लगेचच पिठामध्ये ॲड करायची नाही. इथे मेथी शिजली गेली आहे. गॅस बंद केला आहे. आता ही मेथी शिजलेली थंड करून घेऊयात. मेथी थंड होत आहे तोपर्यंत आता पुरीचे पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ. यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ, तसेच 1 चमचा साखर. साखर ॲड केल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम टम्म अशा फुगल्या जातात व तेलकट होत नाहीत. ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी की साखरेमुळे पुऱ्या ज्या आहेत त्या टम्म फुगतात, अजिबात तेलकट होत नाहीत. साखर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेला मसाला, तसेच शिजवून घेतलेली मेथी. मेथी शिजवून घेतल्यामुळे त्याचा एक गोळा तयार झालेला असतो. तर ही मेथी जी आहे ती एकदम हाताने सुट्टी करून यामध्ये ॲड करायची आहे. तर आता इथे ॲड केलेले सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित असे या पिठामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे. मेथी एकदम सुट्टी करून यामध्ये मिक्स करायची, जेणेकरून पूर्ण पिठामध्ये हे व्यवस्थित असे मिक्स होईल. सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे मी थोडे थोडे पाणी ॲड करून पुरीसाठी पीठ मळून घेत आहे. तर एकदम यामध्ये जास्त पाणी ॲड करायचे नाही, तर पीठ जे आहे ते पातळ असे तयार होते. पीठ जर पातळ तयार झाले तर पुऱ्या ज्या आहेत ते व्यवस्थित लाटता येत नाहीत. एकदम गोलाकार त्याचा होत नाही. त्याचा आकार जो आहे तो बिघडला जातो. त्यासाठी इथे अंदाज घेत थोडे थोडे पाणी ॲड करत पुरीसाठी एकदम घट्ट असे पीठ इथे मी मळून घेतले आहे. पाहू शकता इथे दाखवल्याप्रमाणेच पुरीसाठी पीठ मळून घ्यायचे आहे. तर इथे मी अर्धा चमचा हळद या पिठामध्ये ॲड केले आहे. ते दाखवायचे माझ्याकडून स्किप झाले आहे. तर यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करावी, हे एक लक्षात ठेवावे. तर आता हे पीठ जे आहे तयार करून घेतलेले हे मी 10 मिनिटे मुरण्यासाठी झाकून ठेवले आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पुरीचे पीठ जे आहे ते छान असे मुरले गेले आहे. मस्त असे मऊसूत तयार झाले आहे. तर आता या पिठापासून आपण खमंग अशा मेथी मसाला पुरी तयार करून घेऊया. त्यासाठी तयार पिठामधील एक छोटासा उंडा इथे मी घेतला आहे व तो कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतला आहे. तर आता इथे मी अशा प्रकारे पुऱ्या तयार करून घेत आहे. तर इथे मी पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम पटकन अशा व्हाव्या यासाठी या उंड्यापासून एक पोळी लाटून घेत आहे. एक एक पुरी जर तुम्ही इथे लाटत बसला तर जास्त वेळ जातो. त्यामुळे इथे मी अशा प्रकारे एक मोठी पोळी लाटून घेतली आहे, पाहू शकता. तर याची मी जाडी इतपत ठेवली आहे. जास्त जाड पुऱ्या लाटायच्या नाही आहेत आपल्याला. तर इथे मी एका डब्याच्या झाकणाने अशा प्रकारे एकदम पुऱ्या पटापट तयार करून घेत आहे. तुम्ही इथे वाटीचा किंवा ग्लासचाही उपयोग करू शकता. अशा प्रकारे पुऱ्या तयार करून घेतल्यामुळे आपला पटकन असा पुऱ्या तयार होतात व वेळही वाचला जातो. एक एक पुरी लाटत बसण्यापेक्षा ही एक सोपी पद्धत आहे. ही एक टीप आहे, लक्षात ठेवावी. पुऱ्या इथं तयार करून घेतल्या आहेत. याच्या उरलेल्या कडा इथे मी काढून घेतल्या आहेत बाजूला. तर पुरी पाहू शकता इतपत पातळ अशी लाटून घेतली आहे. जाड पुऱ्या जर लाटल्या तर त्या खाताना घशामध्ये दाटल्यासारख्या होतात. त्यामुळे इतपत अशा मध्यम पातळ पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत.
तर मस्त अशा पुऱ्या तयार करून झाल्या आहेत। तयार केलेल्या पुऱ्या आता इथे मी बाजूला एका प्लेटमध्ये ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या पिठापासून बाकीच्याही पुऱ्या इथे मी तयार करून घेत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण खमंग अशा मेथी मसाला पुरी बनवत आहोत। ते ह्या पुरी खाण्यासाठी खूप छान अशा लागतात। ह्या पुरी 7 ते 8 दिवस टिकतात, त्यामुळे तुम्ही प्रवासासाठी कुठे जात असाल तर प्रवासामध्ये खाण्यासाठी नेऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी, रात्रीच्या जेवणामध्ये, मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकता। तर अशाच प्रकारे मी इथे सर्व आपल्या उरलेल्या पुऱ्या ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या आहेत। पुऱ्या इथे बनवून तयार आहेत। आता ह्या तळून घेऊयात। गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते। तेल जे आहे ते इथे गरम झाले आहे। गॅसची फ्लेम इथे मी फुल ठेवली आहे। आता या गरम तेलामध्ये एक एक करून एकूण 3 पुऱ्या इथे मी तळण्यासाठी ॲड केल्या आहेत। पाहू शकता तेलामध्ये पुऱ्या ॲड केल्यानंतर मस्त अशा टम्म फुगल्या गेल्या आहेत। तर पुऱ्या तळताना कधीही गॅसच्या फुल फ्लेमवरती तळायच्या, ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी, जेणेकरून त्या मस्त अशा टम्म फुगतात, तसेच त्या अजिबात कच्चट राहत नाहीत। तिथे पाहू शकता पुऱ्या ज्या आहेत दोन्ही बाजूने छान अशा उलटपालट करत मी इथे हलकाशा गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतल्या आहेत। तर मस्त अशा आपल्या इथे पुऱ्या तळल्या गेल्या आहेत, पाहू शकता। तर आता इथे तळलेल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत ते तेलामधून मी बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या मी इथे तळून घेतल्या आहेत। तर इथे पाहू शकता सर्व पुऱ्या ज्या आहेत आपल्या मस्त अशा खाण्यासाठी तयार झाल्या आहेत। मेथीमुळे याचे कलर कॉम्बिनेशन जे आहे ते खूप छान असे दिसत आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी एक रेसिपी आहे। तर पाहू शकता पुऱ्या ज्या आहेत एकदम टम्म फुगल्या गेल्या आहेत, परंतु आतमधून ह्या मस्त अशा खुसखुशीत तयार झाल्या आहेत, अजिबात जास्त अशा तेलकट झाल्या नाहीत। तर ह्या पुऱ्या ज्या आहेत तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी, प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। मस्त अशा झालेल्या आहेत, पाहू शकता। या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून या पुऱ्या बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला जरूर कळवा, तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा। तर इथे पाहू शकता पुऱ्या ज्या आहेत एकदम छान अशा टम्म फुगल्या गेल्या आहेत, पाहू शकता। आतमधूनही याचे दोन्ही कवर अगदी छान असे तयार झाले आहेत। पुऱ्या बनवताना कधीही जास्त जाड अशा बनवायच्या नाहीत, जाड बनवल्यामुळे त्या खाताना घशामध्ये दाटल्यासारख्या होतात। तर अशा प्रकारे मस्त अशा पातळ अशा पुऱ्या तयार झाल्या आहेत, तरी एकदम छान टम्म फुगल्या गेल्या आहेत, पाहू शकता। तर ह्या पुऱ्या ज्या आहेत तुम्ही सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा कोणत्याही भाजी बरोबर खाऊ शकता। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट करा। तसेच ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे ह्या पुऱ्या झाल्या होत्या ते मला तुमच्या कमेंटद्वारे अनुभवातून कळवा। तर पाहू शकता मस्त अशा एकदम छान खुसखुशीत पुऱ्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत। दोन्हीही बाजूनी पाहू शकता मस्त अशा क्रिस्पी खुसखुशीत झाल्या आहेत, अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत। जितक्या दिसायला ह्या पुऱ्या छान दिसत आहेत तितक्याच खाण्यासाठी ह्या मस्त अशा चविष्ट लागतात। मस्त असे दोन्ही बाजूने याचे कवर पाहू शकता, एकदम छान असे तयार झाले आहे। या पुऱ्या ज्या आहेत ते एकदम 7 ते 8 दिवस आरामात टिकतात। तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।